आणि ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनीही दोन्ही ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। विजयी मेळाव्याच्या नावाखाली रुदालीचं भाषण झालं असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला, तर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली। मला असं सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण दरम्यान आपल्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली होती। त्याला आज राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं, पाहूयात। इंग्रजीला पाय घड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पाय घड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे, त्याचं काय करणार आहात तुम्ही?